नमस्कार सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर. आपलं हे एक आपण असं म्हणू शकतो डेमो लेक्चर आहे. कायदा सगळ्यात जास्त आपल्याला विचारला जाणार आहे. 40 प्रश्न 80 गुणांसाठी कायदा असणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचे दोन महत्त्वाचे कायदे आणि बाकी सगळे कामगार कायदे तुम्हाला बघायचे. त्यामध्ये बघा, हे दोन कायदे सुद्धा कामगार कायद्यामध्ये येतात. संरक्षण खाजगी संरक्षणचा 1981चा अधिनियम जो आहे, आणि त्यानंतर माताडी हमाल जे इतर कामगार आहेत, इतर श्रमजीवी आहे, 1969चा अधिनियम. हे दोन्ही अधिनियम तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. या अधिनियमावर प्रश्नांची संख्या जी आहे तर ती जास्त असेल अशी शक्यता आहे, असणारच जास्त 100%. त्यामुळे मुलांना हवं होतं की एक लेक्चर, जे लेक्चर बघून त्यांना आपल्या पूर्ण कोर्सचा अंदाज येईल की ओव्हरऑल आपण कसं टीच करणार आहोत, ओव्हरऑल ही बॅच कशी असणार आहे, या सगळ्या गोष्टी त्यांना अंदाज हवा होता. त्यामुळे आपण हे लेक्चर घेऊन आलेलो आहोत की बाबा लेक्चर कसं असेल, तुम्हाला नोट्स कशा प्रकारच्या मिळणार आहेत, मग त्याच्यामध्ये आपण कायदा कसा बघणार आहोत. तुम्हाला एका लेक्चरमध्ये ऑलरेडी यूट्यूबच्या एका लेक्चरमध्ये तुम्हाला मी ओरिजिनल कायद्यासोबत हा कायदा आपला कम्पेअर करून दाखवला होता. प्रत्येक कायद्याचं कलम आणि आपलं जे आपण मराठीमध्ये तुम्हाला दिलेलं कलम आहे तर ते कम्पेअर करून दाखवलं होतं की आपण अगदी इंग्लिशवाला जो ॲक्ट आहे, बेअर ॲक्ट आहे, त्याच आधारावर प्रॉपरली मराठीमध्ये साध्या सोप्या भाषेमध्ये कायदा बनवला आहे. एकही जो काही कलम आहे किंवा काहीच इकडं तिकडं झालेलं नाही आहे. अगदी तुम्ही बघू शकता, सेम टू सेम तुम्हाला फक्त मराठीमध्ये आणि साध्या सोप्या भाषेत आपण करून दिलेलं आहे. तुम्हाला मी या लेक्चरची ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा सांगितलेली आहे की या कायद्याची किंवा कायदा निर्माण होण्याची जी गरज आहे तर ते सुद्धा समजून सांगितले, आणि ही PDF ऑलरेडी बॅचमध्ये प्रोव्हाइड सुद्धा केलेली आहे. प्रत्येक कायद्याचं छोटं मोठं जे काय असेल, एक ऐतिहासिक पार्श्वभूमी असेल तर ती प्रत्येक कायद्यासोबत तुम्हाला मिळेल. एक काय ॲक्ट असेल, ओरिजिनल ॲक्ट असेल, बेअर ॲक्ट असेल, आपल्या नोट्स असतील त्या कायद्यावरच्या, आणि त्यासोबत त्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी असणार आहे, हे लक्षात घ्या. आणि असंच आपण या कायद्याचं सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये हा कायदा जो आहे, डोक्यावरून पाठीवरून वजन उचलणारे जे असंघटित कामगार आहेत, ज्यांचं जी प्रचंड आर्थिक शोषण होत होतं, तर या गोष्टीला इथं लक्षात घेता हा कायद्याची गरज पडली. यासाठी अथक काम करणारे जे व्यक्तिमत्व आहे ते म्हणजे बाबा आडव. तुम्हाला त्यांच्याबद्दल सुद्धा सांगितलेलं आहे. समितीची स्थापना होते, त्यानंतर शिफारसीनुसार महाराष्ट्र शासन माताडी हमाल व इतर श्रमजीवी नोकरीचे नियम, म्हणजे यांच्या नोकरीचे नियम आणि त्यांचं कल्याण हा अधिनियम काढतो 1969ला. आणि आपल्याला तोच अभ्यासायचा आहे. अगदी तुम्हाला समजून सांगितले की पूर्ण महाराष्ट्राला हा कायदा जो आहे लागू आहे. यासाठी माथाडी कामगार मंडळ असणार, आणि ही मंडळं या माथाडी कामगारांसाठी किंवा या पूर्ण संस्थेचा कणा असणार आहेत, हे सुद्धा तुम्हाला या नोट्समध्ये कळतंय. वैशिष्ट्य वगैरे सगळं सांगितलेलं आहे काय असणार आहे, आणि एकूण एक वेतन कसं असणार, पुलिंग सिस्टीम कशी असणार, लेव्ही. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, कायद्याची व्याप्ती कोणत्या कोणत्या ठिकाणांसाठी आहे, हा कायदा कुठे कुठे लागू होईल, हे तर तुमच्या अनुसूचीमध्ये सुद्धा आहे. कायद्याच्या अनुसूचीमध्ये सुद्धा 14 टोटल अशी ठिकाणं आहेत जिथे हा कायदा जो आहे लागू होणार आहे. 14 ठिकाणं आहेत, ते आपण कायद्यामध्ये बघूया. ती 14 ठिकाणं तुम्हाला बेअर ॲक्टमध्ये आपण असं म्हणू शकतो की अनुसूचीमध्ये बघायला मिळतात. ओके, ऐतिहासिक पार्श्वभूमी भरपूर डिटेल आहे, तुम्ही जाऊन बघा. PDF ऑलरेडी शेअर आहे आणि ती तुम्हाला ऑलरेडी सांगितली सुद्धा आहे, यूट्यूबवर सांगितली आहे, आणि बॅचमध्ये सुद्धा ती आता आपण डिस्कस केलेलीच आहे. तर मग इथं तुम्हाला आता प्रॉपर काय करायचं आहे, तर प्रॉपर तुम्हाला थोडंसं यायचं आहे कायद्यावर. ओके, तर हा जो कायदा आहे 1969चा कायदा आहे, अधिनियम क्रमांक 30. तुम्ही बघू शकता कायदा जो आहे 69चा आहे. कायद्याचं नाव तुम्ही बघू शकता. कधी कधी तुम्हाला अशी रिकामी जागा विचारली जाते आणि इथं तुम्हाला भरायचं असतं. तर मग हा कायदा आहे माताडी हमाल आणि हातमजूर रोजगार नियमन आणि कल्याण अधिनियम आहे. सो एक एक शब्द तुम्हाला कायद्याच्या नावातलं लक्षात असलं पाहिजे. असं नाही आहे की इग्नोर करून पुढे चाल, असं चालणार नाही, लक्षात घ्या. त्यानंतर याचं नियोजन किंवा याचं हे कायदा स्थापन व्हायचं कारण तुम्हाला इथे लक्षात घ्यायचंय. तर बघा, महाराष्ट्र राज्यातील जे नियोजित व्यवसायांमध्ये असुरक्षित हातमजूर आहेत त्यांच्या रोजगाराचं काहीतरी नियमन केलं पाहिजे. जरी ते डेली वेजेसवर काम करतात, जरी ती रोजंदारीवर काम करतात, तरीही काहीतरी नियम पाहिजेच. रोजंदारीवर करतात म्हणून कसंही काहीही चालणार नाही. त्यानंतर
पुरेशा प्रमाणात त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, त्यांच्या योग्य पूर्ण उपयोगासाठी तसेच त्यांच्या रोजगाराच्या अटी तयार केल्या पाहिजेत, त्यांचं कल्याण, त्यांचं आरोग्य आणि सुरक्षित संबंधीची या अधिनियमात सगळं काही नमूद केलेलं आहे. सगळं त्यांच्यासाठी हा अधिनियम आहे, त्यांच्या कल्याणासाठी आहे, त्यांच्या हक्काच्या अंमलबजावणीसाठी तुम्हाला हा बघायला मिळतोय. आणि हा माताडी हमाल इत्यादी असुरक्षित हातमुराच्या रोजगाराचे नियमन करणं याची आवश्यकता किंवा ह्याचं काम आहे, लक्षात घ्या. यांच्या रोजगाराचं नियमन करतो हा कायदा. ओके, एक नियम घालून देतो की यांना रोजगार जो आहे तर तो कसा मिळाला पाहिजे, हा नियम हा कायदा घालून देतो, लक्षात घ्या. यामध्ये तुम्हाला त्यांच्या रोजगाराच्या अटी, त्यांच्या शर्ती सुधारण्यासाठी, त्यांच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या त्या ठिकाणी आरोग्य सुरक्षितेच्या उपाययोजना सुद्धा करायला सांगतो. ओके, हा जो कायदा आहे त्यांच्या रोजगाराच्या अटी, शर्ती, त्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर ते सगळं करायला सांगणारा हा कायदा आहे, जो की खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे, लक्षात घ्या. ओके, तर या गोष्टी बेसिक आहेत पण महत्त्वाच्या आहेत. या गोष्टीला कधीच इग्नोर करायचं नाही. नेक्स्ट बघा, नेक्स्ट मुद्दा जो आहे या कायद्याचा तो आहे त्यांना एक रोजचं त्यांचं आयुष्य व्यतीत करण्यासाठी पुरेसा रोजगार त्यांना मिळाला पाहिजे, व्यवस्थित त्यांना वेजेस मिळाले पाहिजेत, योग्य त्यांचा पूर्ण व योग्य उपयोग व्हावा आणि त्यांना टाळता येण्याजोगी बेरोजगारी टाळता यावी, त्यांना बेरोजगारी टाळता यावी. ओके, म्हणजे जास्तीत जास्त बेरोजगार त्यांनी राहू नये. बघा, जे डेली वेजेसवर असतात त्यांना कधी काम असतं कधी नसतं, त्यामुळे मग ही बेरोजगारी झाली काही दिवसाची का होईना, ती बेरोजगारी टाळता यावी याच्यासाठी सुद्धा काही अटी तुम्हाला बघायला मिळतात. आणि या उद्देशासाठी व्यावसायिक मंडळे स्थापन करण्यासाठी सुद्धा हा कायदा सांगतो. तर या बाबीशी संबंधित सगळ्या तरतुदी करण्यासाठी, लक्षात घ्या, सगळ्या तरतुदी करण्यासाठी आपल्या देशाच्या प्रजासत्ताकाच्या कितव्या वर्षी रे, प्रजासत्ताकाच्या 20व्या वर्षी हा अधिनियम तयार करण्यात आला, अंमलात सुद्धा आणण्यात आला. 20व्या वर्षी मुद्दा महत्त्वाचा असणार आहे, थोडंसं खास लक्ष असू द्या. 20व्या वर्षी तुम्हाला हा कायदा बघायला मिळतो. कोणताही कायदा घ्या, लक्षात घ्या, तुम्ही कोणताही कायदा घ्या, कोणताही कायदा घ्या, कोणत्याही कायद्यामध्ये पहिलं जे कलम असतं, पहिलं हे कलम त्या कायद्याचं नाव, त्या कायद्याचा नाव, लक्षात घ्या, कायद्याचं नाव, कायद्याचा विस्तार, कायद्याचं क्षेत्र, प्रारंभ, हे सगळं तुम्हाला कधीही पहिलं कलम पाठ करायला जायचं नाही. पहिलं आणि दुसरं कोणत्याच कायद्याचं पहिलं आणि दुसरं कलम पाठ करायला जायचंच नाही, तिथं डोकं लावायचंच नाही. तुम्हाला लक्षात घ्यायचंय पहिल्याचं जे असतं संक्षिप्त नाव, म्हणजे या अधिनियमाचं नाव काय असणार आहे जे तुम्ही बघताय. हा अधिनियमाचा विस्तार, हे अधिनियम कुठे लागू आहे, संपूर्ण महाराष्ट्रात हा अधिनियम लागू आहे. आणि इथं क्षेत्र अनुसूचित नमूद केलेल्या व्यवसायांना लागू राहील. अनुसूचीमध्ये, या अधिनियमामध्ये अनुसूचित 14 व्यवसाय जे आहेत अनुसूचित केलेले आहेत, तर हा अधिनियम जो आहे या अनुसूचीतील 14 व्यवसायांवर लागू असेल. या व्हिडिओच्या शेवटी, लेक्चरच्या शेवटी ते 14 व्यवसाय सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे, तुम्हाला लक्षात सुद्धा ठेवायचे आहेत. लक्षात घ्या, एवढं भारी मी तुम्हाला म्हणजे एकदम डिटेलच शिकवते, काही लोड घ्यायची गरज नाही. प्रत्येक कायदा असंच शिकणार आहोत बरं का, अगदी असंच. आणि प्रत्येक कायद्याच्या अशाच नोट्स देणार आहे, अगदी सोप्या वाटतील तुम्हाला, अगदी मी हाताने लिहिल्यात का काय अशा वाटतील तुम्हाला, लक्षात घ्या. त्यानंतर इथं हा कायदा जो आहे राज्य शासन अधिसूचना काढेल, त्या दिवसापासून हा कायदा जो आहे तर तो लागू होईल आणि विविध क्षेत्रासाठी, विविध व्यवसायांसाठी, विविध तरतुदीसाठी वेगवेगळ्या तारखा निश्चित करता येतील. ओके, वेगवेगळ्या क्षेत्रासाठी तो वेगळ्या वेळी लागू होईल, व्यवसायांसाठी वेगळ्या, पण तो एकसाथ लागू होणार नाही, पण लागू तर होईल असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये तुम्हाला उपकलम 4 मधील कोणती बाब असेल, शासन अधिसूचना, म्हणजे कलम 4 उपकलम मध्ये जर कोणती बाब असेल तर शासन अधिसूचना उद्योग आणि कामगार विभाग या अंतर्गत ते, म्हणजे या आपल्या शासन निर्णयानुसार अधिनियमास खालील तक्त्यातील स्तंभ 2 मधील क्षेत्रामध्ये स्तंभ 3, स्तंभ 4 मध्ये नमूद तारखा व्यवसायांपासून लागू झालेले मानले जाईल. तर बघा, हा काही तुम्हाला परीक्षेत विचारायला मुद्दा नाही. एवढं जे असतं असं प्रॉब्लेमॅटिक करून ठेवलेलं असतं की शासन निर्णयानुसार असं लागू होईल, तसं लागू होईल, तर ते नाही तुम्हाला विचारलं जात. हे विचारणं म्हणजे ते स्वतः ते कॉम्प्लिकेटेड होतं, त्यांना तो जुना शासन निर्णय मग जाऊन बघावा लागतो, मग त्या शासन निर्णयामध्ये जो टेक्निकल पार्ट आहे तो चेक करावा लागतो. तर हे प्रॉब्लेमॅटिक आहे. जसं तुम्हाला मी सांगितलं की कोणत्याही अधिनियमामध्ये ॲक्टमध्ये कलम 1 जो असतो, कायद्याचं नाव, त्यांची सुरुवात, त्याचं क्षेत्र
आणि दुसरं जे असतं त्या कायद्याची व्याख्या असते. आता तुम्हाला सगळ्या या कायद्यामध्ये नमूद असणारी सगळी जी काही पात्र आहेत तर त्या सगळ्या पात्राच्या व्याख्या तुम्हाला बघायला मिळतात. तर कलम दुसरं काय सांगते? कलम दुसरं हे व्याख्यासंबंधी सांगते. लक्षात कलम दुसरं काय म्हणतंय? कलम 2 जे आहे व्याख्येसंबंधी तुम्हाला बघायला मिळते. त्यामध्ये मंडळ म्हणजे नक्की काय तुम्हाला इथं विचारलं गेलं. मंडळ म्हणजे कलम 6 अंतर्गत स्थापन केलेलं मंडळ. तर या कायद्यामध्ये मंडळ कोणत्या कलमात स्थापन केलं जाते? तर या कायद्यामध्ये मंडळ जे आहे तर ते कलम 6 अंतर्गत स्थापन केलं जाते. लक्षात घ्या. आपण आता खाली खाली अभ्यास करत करत जाणार आहोत. मंडळ 6 सुद्धा तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला कलम 6 सुद्धा दिसणार आहे ज्याच्यामध्ये मंडळ स्थापन केलं जातं. ओके, मंडळ म्हणजे विचारलंय कंत्राटदार असे असुरक्षित कामगारांच्या संदर्भात असा व्यक्ती, असुरक्षित कामगार जे आहेत, असंघटित कामगार आहेत, असुरक्षित कामगार आहेत, तर कामगारांच्या संदर्भात असा व्यक्ती जो एखाद्या आस्थापनासाठी काम करून घेण्यासाठी कामगारांना भाड्याने किंवा अन्य प्रकारे नियुक्त करतो किंवा गटाने किंवा टोळीने किंवा वैयक्तिकरित्या पुरवतो, या उपकंत्राटदार, एजंट, मुकादम आपण असं म्हणतो. कंत्राटदार म्हणजे काय? असुरक्षित कामगार घेतात, मग एक असेल, गटाने असेल, टोळी असेल, त्या लोकांना एखादं काम करून घेणं आणि मग ते काम झाल्यावर तो जो मालक असतो तो त्या मुकादमला, त्या कॉन्ट्रॅक्टरला पैसे देतो. मग त्यातला तो स्वतःचा हिस्सा काढून घेतो आणि बाकी मग डेली वेजेसवर म्हणजे रोजचा जो त्यांचे पैसे ठरलेले असतात तेवढे पैसे तो त्यांना देतो. लक्षात घ्या. तर हे सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये दिलं आणि यामुळे खूप जास्त आर्थिक शोषण होत होतं कामगारांचं. नियोक्ता म्हणजे काय तुम्हाला विचारले, म्हणजे या सगळ्या व्याख्या आहेत. कलम 2 मध्ये तुम्हाला सगळ्या व्याख्या बघायला मिळतात. नियोक्ता म्हणजे काय? म्हणजे कंत्राटदारामार्फत कामगार नियुक्त केल्यास मुख्य नियोक्ता आणि इतर प्रकरणात आस्थापनाच्या व्यवहारावर अंतिम नियंत्रण असलेली व्यक्ती. बघा, एक लक्षात घ्या, नियोक्ता असतो तो मालकांकडनंही असेल किंवा कॉन्ट्रॅक्टरवाल्याकडनं पण असेल. काम व्यवस्थित होतंय का नाही, जे कामगार आहेत ते काम व्यवस्थित करतायत का नाही, या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवणारा जर कोण असेल तर तो नियोक्ता असतो. हे लक्षात घ्यायचं. आस्थापन म्हणजे अशी जागा किंवा परिसर जिथे अनुसूचित रोजगार चालतो किंवा नेहमी चालविला जातो. आस्थापना म्हणजे एखादं घर आता बांधलं जातंय तर ती आस्थापना झाली. एखाद्या छोट्याशा रोडचं काहीतरी काम चालू आहे ते आस्थापना झाली. एखादं हॉटेल, तिथं काहीतरी माल उचलायचं चालू आहे काम. एखादी गोदी, तिथे काहीतरी लोडिंग अनलोडिंगचं काम चालू आहे, तर हे काय झालं? आस्थापना झालं. जिथे काम चालू आहे अशी जागा किंवा परिसर जिथे अनुसूचित रोजगार चालतोय त्याला आपण आस्थापना बोलूया. आता कुटुंब म्हणजे नियोक्त्याच्या पती, पत्नी, मुलगा, मुलगी, वडील, आई, भाऊ यांच्यासोबत ते राहत असतात, त्याला कुटुंब म्हणतात. आता बघा, ज्या ज्या गोष्टी कायद्यात आलेल्या आहेत तर त्या सगळ्या गोष्टीचं व्याख्या घेणं गरजेचं आहे. तुम्हाला काय सगळ्याच व्याख्या इथं घ्यायच्या आहेत असं नाही आहे. हां, सगळ्याच व्याख्या तुम्हाला सुद्धा समजून घ्यायच्या आहेत अशातला प्रकार नाही आहे. तुम्ही पण तेवढंच घ्या. आता कुटुंबाची व्याख्या तर प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येकाची वेगळी पण असते. हां, पण ते काही परीक्षेत येणाऱ्यासारखा पाठ नसतो. पाठ येणार आहे तो हा, पाठ तुम्हाला येणार आहे तो हा. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की निरीक्षक पद कोणत्या कलमांतर्गत नियुक्त केलं जातं? या कायद्यामध्ये म्हणजे माताडी, हमाल आणि इतर श्रमजीवी कल्याण अधिनियम जो आहे 1969 अंतर्गत निरीक्षकाची नियुक्ती कोणत्या कलमांतर्गत केली जाते? अगदी बेसिक प्रश्न तुम्हाला विचारला जाईल. लक्षात घ्या, अगदी बेसिक प्रश्न विचारला जाईल. तर मग तुम्हाला इथं प्रश्न सांगता आला पाहिजे कलम 15 अंतर्गत. एक लक्षात घ्या, इथं फक्त 28 कलम आहेत पोरांनो, फक्त 28 कलम. त्यामुळे ह्या कायद्याला लय लोडली घेऊ नका, असं बर्डन म्हणू नका या कायद्याला. अगदी ठीकठाक आहे हा कायदा. जास्त तुम्हाला याची टेन्शनही घ्यायची गरज नाही, जास्त तुम्हाला याचं लोडही घ्यायचं गरज नाही आहे. तर अगदी साधा सोप्पा कायदा आहे. 28 कलम आहेत याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये निरीक्षक म्हणजे कलम 15 अंतर्गत नियुक्त निरीक्षक. ओके, 15 अंतर्गत नियुक्त निरीक्षक. तर निरीक्षकाची नियुक्ती कलम 15 मध्ये आहे. त्यानंतर मुख्य नियोक्ता म्हणजे काय? कंत्राटदारामार्फत असुरक्षित कामगारावर नेमणारा नियोक्ता. कंत्राटदार काय करतो? मुकादम काय करतो? एका व्यक्तीची नियोक्ता म्हणून नियुक्ती करतो. तो सगळ्यावर नजर ठेवतो काम व्यवस्थित चाललंय का नाही. विहित म्हणजे नियमानुसार निर्धारित, विहित नियमानुसार. ओके, आपण म्हणतो ना विहित नियमानुसार, विहित म्हणजे नियमानुसार निर्धारित. अनुसूचित रोजगार म्हणजे अनुसूचित नमूद रोजगार किंवा त्याचा कोणताही भाग. अगदी अनुसूचित रोजगार म्हणजे ज्याच्यामध्ये जो अनुसूचित नमूदच रोजगार असतो
त्याला आपण म्हणतो. असं काही योजना म्हणजे अधिनियमाद्वारे तयार केलेली योजना. सरकार जी अधिनियमानुसार योजना तयार करते त्याला योजना म्हणतो. असुरक्षित कामगार म्हणजे वन्स अगेन बघा, असुरक्षित कामगार म्हणजे काय, जसं तुम्हाला मी सांगितलं कायद्यामध्ये ज्या ज्या गोष्टी मेन्शन आहेत, कायद्यामधल्या सगळ्या पात्राची व्याख्या तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. म्हणजे अनुसूचित रोजगारात कार्यरत आणि कार्यरत होणारा हातमजूर. अनुसूचित किंवा असुरक्षित कामगार म्हणजे काय, असुरक्षित कामगार म्हणजे काय, अनुसूचित रोजगारात कार्यरत. ओके, तुम्हाला विचारलंय असुरक्षित कामगार, तर याचा अर्थ आहे अनुसूचित रोजगारात कार्यरत आणि कार्यरत होणारा हातमजूर म्हणजेच असुरक्षित कामगार. कामगार म्हणजे थेट आणि एजन्सीद्वारे मजुरीसाठी किंवा विना मजुरीसाठी हाताचे काम करणारे कामगार. मजुरीसाठी किंवा कधी कधी विना मजुरीसाठी सुद्धा काम करणारे म्हणजे कामगार व्यक्ती, परंतु नियुक्तीच्या कुटुंबातील सदस्य यामध्ये समाविष्ट नाहीत. ओके, जर तुम्ही स्वतःच काम करताय तर तुम्ही कामगार होत नाही. जर तुम्ही स्वतःच्याच नियुक्ताच्या घरातलं काम करताय म्हणजे तुम्ही त्याचंच काम करताय, म्हणजे तुम्ही स्वतःचं काम करताय, त्याच्यामध्ये तुम्ही मजूर होत नाही. ओके, ही सुद्धा थोडीशी बाब लक्षात घेण्यासारखी आहे. मजुरी म्हणजे काय, मजुरी म्हणजे रोजगाराची अटीशर्ती पूर्ण झाल्यावर जी देय रक्कम तुम्हाला मिळते, आर्थिक मोबदला मिळतो, तर त्याला आपण काय म्हणतो, मजुरी म्हणतो. तर परंतु त्यात खालील बाबीचा समावेश होत नाही. मजुरीमध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होणार नाही. मजुरी जी आहे, एखादं काम केलं तर त्यानंतर तुम्ही अटी पूर्ण केल्या कामाच्या, ते काम केलं तर तुम्हाला जी आर्थिक देय दिली जाते तर ती म्हणजे मजुरी. पण खालील गोष्टी ज्या आहेत तर त्या मजुरीमध्ये समाविष्ट होणार नाही. तर कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या मजुरीमध्ये समाविष्ट होत नाहीत. IMP मुद्दा आहे. प्रश्न तुम्हाला विचारला जाईल की ही गोष्ट मजुरीमध्ये समाविष्ट होते की नाही, तर बघून घ्या काही समाविष्ट होत नाही. तर घर, प्रकाश, पाणी, वैद्यकीय सुविधा इत्यादीचे मूल्य. म्हणजे तुम्हाला एक घर दिलं जात आहे, तुम्हाला लाईट दिली जाते, लाईट बिल. समजा तुम्हाला एखाद्या तुम्ही कंपनीत काम करताय तर ती कंपनी तुम्हाला क्वार्टर देते, तर ते तुमच्या मजुरीमध्ये होणार नाही. क्वार्टर म्हणजे घर, प्रकाश, पाणी देणार. वैद्यकीय सुविधा म्हणजे हॉस्पिटलच्या ज्या सुविधा तुम्हाला देणार, म्हणजे ESI वगैरे असं काय असेल तर ते मजुरीमध्ये येणार नाही. जर तुम्हाला क्वार्टर दिलं गेले ते सुद्धा मजुरीमध्ये येणार नाही. जर तुम्हाला क्वार्टरमध्ये लाईट असते, पाणी असतं, ते पण येणार नाही. भविष्य निर्वाह निधी म्हणजे तुमचा PF वगैरे, निवृत्ती वेतन, जे काही तुमचं सगळं ग्रॅज्युएटी वगैरे सगळं जे काही असतं तर ते तुमच्या मजुरीमध्ये समाविष्ट होणार नाही. प्रवास भत्ता जो तुमचा ट्रॅव्हलिंग अलाउन्स असतो तो सुद्धा मजुरीमध्ये काउंट होणार नाही. हे सगळं जरा लक्ष देऊन ऐका बरं का, काय काय मजुरीमध्ये समाविष्ट होणार नाही. त्यानंतर विशेष खर्चासाठी दिलेली रक्कम जी स्पेशल तुम्हाला दिली जाते. त्यानंतर सेवामुक्ती जे अनुदान असतं, ग्रॅज्युएटी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते तुमच्या मजुरीचा भाग नाही आहेत. ओके, तुम्हाला मजुरी तर दिली पाहिजे, त्यासोबत हे पण दिलं पाहिजे, लक्षात घ्या. त्यानंतर कलम 3 जरा समजून घ्या, महत्त्वाचं आहे. कलम 3 असुरक्षित कामगारांच्या नियमित रोजगारासाठी योजना. तर यांचं नियमित रोजगार नक्कीच बघा, असुरक्षित कामगार आहेत त्यांना रोजंदारीवर काम करावं लागतं, पण आपली अपेक्षा हीच असते की प्रत्येकाला रोज काम मिळावं. त्यासाठी कलम 3 आहे की असुरक्षित कामगारांना नियमित रोजगार मिळावी यासाठी योजना, आणि या योजना ज्या आहेत तर ते सरकार करतं अधिसूचना काढून. राज्य शासन योजनेद्वारे नियुक्ती आणि कामगारांसाठी किंवा कामगारांची नोंद, रोजगाराच्या अटी आणि कल्याण इत्यादी बाबतची तरतूद करू शकते. योजनेत पुढील बाबीचा समावेश असू शकतो. म्हणजे त्यांना एखादी योजना लागू करून कामगार आणि नियोक्त्यांचे वर्ग करून कामगार नियोक्त्याच्या जबाबदाऱ्या, नोंदणी व शुल्क, वेतन, कामाचे तास, प्रस्तुती लाभ, ओव्हरटाईम, सुट्ट्या, ग्रॅज्युएटी या सगळ्या गोष्टीचा विचार करून इथं त्यांना काम, त्यानंतर अपूर्ण रोजगार काळात किमान वेतन त्यांना दिलं गेलं पाहिजे यासाठी सरकार योजना करू शकतं. त्यांना वेतन दरासाठी योजना करू शकतं शासन. त्यांच्या कामाच्या तासासाठी योजना करू शकतं शासन. प्रस्तुती लाभासाठी मेटर्निटी योजना करू शकतं. ओव्हरटाईमसाठी योजना करू शकतं शासन अध्यादेश काढून किंवा मग डायरेक्टली अधिनियमातून. त्यानंतर सुट्ट्यासाठी करू शकतात, ग्रॅज्युएटीसाठी, ह्या सगळ्यासाठी नियम जे आहेत तर ते सरकार करू शकतं. योजना, नियम नाही रे, योजना सरकार करू शकतं. त्यानंतर बघा, अपूर्ण रोजगार काळात काहीतरी वेतन दिलं गेलं पाहिजे. योजनेबाहेर कामगारांच्या रोजगारावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. जर एखादा या योजनेत नाही आहे तर त्याच्यावर पण नियंत्रण ठेवलं गेलं पाहिजे. त्यानंतर कामगारांच्या कल्याणासाठी योजना केली गेली पाहिजे. लक्षात घ्या, आरोग्य आणि सुरक्षेसाठी उपाययोजना केली गेली पाहिजे. कलम 3 अंतर्गत या सगळ्या गोष्टीवर योजना केली पाहिजे. भविष्य निर्वाह निधी आणि इतर निधीवर योजना केली गेली पाहिजे. योजनेचा खर्च उचलण्याची पद्धत सांगितली पाहिजे. योजनेच्या प्रशासनासाठी प्राधिकरण नेमलं पाहिजे. अपील आणि पुनर्वलोकन प्रक्रिया लोकांना समजावून सांगितली पाहिजे. पूरक आणि आवश्यक बाबी लोकांना कळाल्या पाहिजे. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यासाठी योजना तयार केली पाहिजे सरकारने.
योजनांच्या उल्लंघन जर केलं एखाद्या मंडळाने किंवा एखाद्या मालकाने, एखाद्या व्यावसायिकाने जर या नियमाचं उल्लंघन केलं तर मग त्याला दंड आणि शिक्षा दोन्हीही करता येईल. म्हणजे त्याला फायनान्शियली दंडही आकारता येईल आणि त्याला कारावासाची शिक्षा सुद्धा दिली जाणार. तर योजना कुठे केल्या जातात? कलम 3 अंतर्गत. आणि त्यानंतर कलम 4 काय म्हणतंय? तर कलम 4 म्हणतं योजना तयार करणं आणि बदल करणं आणि रद्द करणं. तर बघा, तयार करणं तर बघितलं आपण, राज्य शासन सल्लागार समितीशी सल्लामसलत करून राज्यपत्राद्वारे योजना तयार करू शकते, बदल करू शकते आणि रद्द करू शकते. ओके, राज्य शासन टोटली ते तयार करेल, रद्द करेल, हा पूर्ण प्रश्न राज्य शासनाचा आहे. ओके, तर योजना लागू होण्याबाबतचा वाद जो आहे बघा, सगळं जे आहे राज्य शासनाच्या हातात आहे. कामगारासंबंधीच्या ज्या योजना आहेत तर त्या तयार करणं, त्या योजनेत बदल करणं आणि ती योजना रद्द करणं कलम 4 अंतर्गत सगळं कोण करते? राज्य सरकार करते. बस एवढंच आहे कलम. 5वं जे आहे, योजना लागू होण्याबाबतचा जो वाद असतो, योजना लागू होण्याबाबतचा जो वाद असतो, लक्षात घ्या, त्याबद्दल तुम्हाला कलम 5 बघायला मिळते. बघा, एखादी योजना कोणत्या कामगार वर्गास लागू आहे याबाबत वाद निर्माण झाल्यास राज्य शासन त्यांचा निर्णय अंतिम राहील. समजा एखादी योजना कोणत्या नक्की वर्गाला, आता आपल्याकडे बघताय संघटित वर्ग आहे, असंघटित वर्ग आहे, अनुसूचित वर्ग आहे, तर या जेव्हा एखादा कायदा केला गेलाय, वेजेसचा कायदा केला गेलाय, तर तो कायदा नक्की कोणाच्या वेजेससाठी आहे? जे परमनंट आहेत, जे कॉन्ट्रॅक्टवर आहेत, जे पेरोलवर आहेत. ओके, सो नक्की हा कायदा कोणत्यासाठी केलेला आहे असा वाद जर निर्माण झाला तर या वादावर अंतिम निर्णय जे असणार आहे राज्य शासनाचा असणार आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ज्याच्यावर प्रश्न विचारले जातील, तर ही मंडळं आहेत, माथाडी मंडळ वगैरे, ही मंडळं स्थापन कोणत्या कलमांतर्गत केली जाणार? मंडळं जी आहेत तर ती कलम 6 अंतर्गत स्थापन केली जातील. लक्षात घ्या, मंडळं कशी? 6 अंतर्गत. राज्य शासन राज्यपत्राद्वारे मंडळ स्थापन करू शकतं. राज्य शासन जे आहे, आपल्याकडे 12 आणि 22 मंडळं तुम्हाला बघायला मिळतात. तर राज्य शासन काय करते? तर ते राज्यपत्राद्वारे मंडळ स्थापन करू शकते. मंडळ हे कायमस्वरूपी उत्तराधिकारी असलेले एक स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व असेल. तर कायमस्वरूपी तिथं तुम्हाला काय बघायला मिळतील? सदस्य, अध्यक्ष बघायला मिळतील. कधी कधी एक सदस्य असेल, कधी कधी तुम्हाला सदस्य, अध्यक्ष अशा पद्धतीचं मंडळ बघायला मिळेल, जे की कायमस्वरूपी उत्तराधिकारी असलेलं मंडळ असणार आहे. ओके, कोण ना कोण तुम्हाला तिथे सोल्युशन देणारा दिसणारच. लक्षात घ्या, तुम्हाला दिलेलं बघा मंडळासंबंधीचं. मंडळात नियोक्ते, कामगार, राज्य शासन तिघांचे प्रतिनिधी समान असतील, समान प्रतिनिधी असतील. लक्षात घ्या, एखादं मंडळ स्थापन होते, माथाडी मंडळ स्थापन होते, त्या मंडळामध्ये नियोक्ते, कामगार म्हणजे जे मुकादम असतात, मालक असतात, ते कामगार आणि सरकारचे प्रतिनिधी तिघही समान संख्येत असेल. म्हणजे कोणाचाही जे काही बोलणं आहे तर ते तिथं कमी लेखलं जाणार नाही, प्रत्येकाला महत्त्व दिलं जाईल. नियोक्ते आणि कामगार प्रतिनिधी यांना समान संख्या असेल. अगदी बरोबर. अध्यक्ष हा शासन प्रतिनिधीपैकी असेल, पण याचा अध्यक्ष मात्र शासनाकडून असणार आहे. लक्षात घ्या, माथाडी मंडळाचा अध्यक्ष जो आहे तो शासनाकडून असणार आहे. हा मुद्दा जरा तुम्हाला लक्ष द्यावा लागेल. संख्या समान असेल तरी अध्यक्ष शासनाचा असेल. सर्व सदस्यांची नावे राज्यपत्रात प्रसिद्ध केली जातील की कोण कोण तिथं निवडलं जाईल. कामगाराकडनं कोण निवडलं जाईल, मुकादम किंवा जे नियोक्ते आहेत त्यांच्याकडनं कोण निवडलं जाईल, शासनाकडनं कोण निवडलं जाईल, हे राज्यपत्रात पब्लिश होणार. सदस्यांचा कार्यकाळ हा नियमानुसार ठरेल की त्यांना किती कार्य मिळेल. सदस्यांना प्रवास आणि दैनिक भत्ते दिले जातील. ट्रॅव्हलिंग अलाउन्स जो आहे तर तो त्यांना दिला जाईल. ओके, मंडळाची बैठक कार्यपद्धती शासनाच्या मान्यतेने ठरवली जाईल. शासन सांगेल तशा पद्धतीने मंडळाची बैठक आणि कार्यपद्धती चालेल. कधी कधी कसं असतं की एक व्यक्तीचे सुद्धा मंडळ नेमण्याचा अधिकार आहे. ओके, एक नियमित रचना होऊ शकली नाही, समजा हे थोड्या वेळासाठी असतं, काही कायमस्वरूपी नसतं. नियमित म्हणजे नियोक्ते, कामगार, शासन हे सगळे एकत्र येऊन एक प्रॉपर मंडळ स्थापन होऊ शकलं नाही, ह्या सगळ्यांचे सदस्य मिळाले नाही, तर त्यावेळेला फक्त एकच व्यक्ती शासनाचा, एकच म्हणजे मंडळाची नियमित रचना ज्या वेळेला होऊ शकली नाही तर राज्य शासन एका व्यक्तीस मंडळ म्हणून नियुक्त करू शकते. तोच एक व्यक्ती मंडळ. लक्षात घ्या, अशा पद्धतीने तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू लक्षात घ्यायच्या आहेत. तुम्हाला मी अगदी डिटेलमध्ये हा पूर्ण कायदा जो आहे तर तो शिकवते. लक्षात घ्या, अशाच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, आपले पुढचे सगळे जे कायदे आहेत, आता आपण जो किमान वेतन कायदा आहे तर त्याच्यावर मी काम करणार आहे. आणि तुमचे जे 4 कोड आहेत, लेबर कोड, तर ते सुद्धा तुम्हाला अशा साध्या सोप्या भाषेत या आपल्या बॅचमध्ये मिळणारच आहेत. लक्षात घ्या, हीच आपली बॅच ज्याच्यामध्ये तुम्ही आता शिकत आहात.
इतर कामगार आयुक्तालय भरती बॅच, ज्याच्यामध्ये अधिनियमावर आपण आत्ता शिकतोय ती महाराष्ट्र माथाडी हमाल आणि इतर श्रमजीवी कामगार अधिनियम आहे 1969चा. बाकी आपण सगळंच एक एक करून शिकणार आहोत. किमान वेतन, महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक अधिनियम जो आहे 1981चा, आणि बाकी सगळे इतर अधिनियम. पहिले आपण आपले 4 लेबर कोड्स शिकूया. खरं तर ते सेंट्रलचा विषय आहे. सेंट्रलने 27 कायदे रद्द करून 4 लेबर कोड आणलेले आहेत, पण ते तुमच्यासाठी सुद्धा महत्त्वाचे आहेत, तर मी ते सुद्धा तुम्हाला मराठीमध्ये देणार आहे. सगळे जे कोड्स आहेत, सगळे जे ॲक्ट्स आहेत, बेअर ॲक्ट्स आहेत, ते सगळे इंग्रजीमध्ये आहेत. सगळ्यात मोठा आणि चॅलेंजिंग मुद्दा तो आहे. पण काही टेन्शन घेऊ नका, तुम्ही सरळ सरळ ओरिजिनल ॲक्ट, मी तुम्हाला सगळे ओरिजिनल ॲक्ट देणार आहे, सगळेच्या सगळे ते घ्या आणि आपले जे कायदे आहेत ते घ्या आणि त्याला कम्पेअर करा. तुम्हाला एकही कलम इकडे तिकडे होणारच नाही. इवन त्याचे सब क्लॉज सुद्धा वेगळं होणार नाही, लक्षात घ्या. एवढं फक्त थोडं थोडं एक एक मिळेल, सगळं एक साथ मिळणार नाही. अच्छी चीजों के लिए वक्त लगता है, समजून घ्या. जे तुम्हाला लगेच देत आहेत ह्या गोष्टी कोणाकडेच रेडीमेड नव्हत्या. अचानक जाहिरात आली, सिलेबस अचानक डिक्लेअर झालाय, तर आत्ता त्याच्यावर म्हणजे जाहिरात आल्यानंतर काम सुरू झाले. जर तुम्हाला कोणतरी लगेचच असं देतंय सब करणं, तर समजून घ्या काहीतरी त्याच्यामध्ये तेवढं तुम्हाला क्वालिटी काम मिळणार नाही. तर व्यवस्थित या, शिका, तुम्हाला डिटेल सगळं मिळणार आहे. काहीच असं होणार नाही की मिळणार नाही. प्राईस पण फक्त 559 रुपये आहे. स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशनवर तुम्हाला ही बॅच मिळणार आहे. तिथून तुम्ही घेऊ शकता आणि आपला अभ्यास जो आहे सुरू करू शकता. तुम्हाला PDF ज्या आहेत तर त्या पडायला सुरुवात होतील. PDFsवर काम सुरू आहे, त्यानंतर त्याच PDFवर आपण इथं शिकवणार आहोत. ओके, चला टेलिग्राम जॉईन करायचे. सगळ्या अपडेट जे आहेत, लेक्चर लाईव्ह कधी असतं, या सगळ्या गोष्टी, किंवा समजा एखादी रेकॉर्डिंग मी टाकली की तुम्ही ती बघून घ्या रेकॉर्डिंग, हे सगळं मी टेलिग्रामवर टाकत असते. लेक्चरच्या खाली वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये ते ना आपल्या लेक्चरच्या तुम्हाला आपल्या टेलिग्रामची लिंक मिळते. टेलिग्राम काय डायरेक्ट जाऊन जॉईन करता येत नाही, सर्च करून तुम्हाला ती लिंकद्वारे जावं लागतं टेलिग्रामसाठी. त्यामुळे कोणत्याही लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं, तुम्हाला आपली टेलिग्रामची लिंक मिळते, तुम्हाला तिथे सगळं मिळेल. आणि हा कायदा नेक्स्ट पार्टमध्ये कंटिन्यू करूया. तुम्हाला आता मी इथं 6 कलमापर्यंत 6A पर्यंत शिकवलं, तिथून पुढं शॉर्ट कलमा आहेत, ती लगेच तुमची होऊन जातील. चला आजसाठी थांबूया इथे, भेटणार आहोत आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. धन्यवाद.